कोपरगाव नगरपालिका हद्दीतील बेटनाका परिसरात अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नगरपालिकेच्या मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटल्याने हजारो लिटर पिण्याचं पाणी रस्त्यावर तसेच आजूबाजूच्या परिसरात वाया जात असल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 17 जुलै रोजी समोर आली आहे। पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असतानाही नगरपालिका प्रशासनाकडून तातडीने दखल घेतली नसल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटेपासूनच जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटलेला असून त्या ठिकाणी सुमारे 6 ते 7 फूट खोल खड्डा पडला आहे। धोक्याची सूचना म्हणून काही काठ्या लावून तात्पुरतं बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं, मात्र तेही अत्यंत अपुरं आणि निष्काळजीपणे उभारण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। राष्ट्रीय महामार्गालगतच्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत तुटलेले बॅरिकेडिंग पुन्हा उभे करून धोकादायक परिसर सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला। मात्र संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जलवाहिनीची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, पिण्याच्या पाण्याची होणारी नासाडी त्वरित थांबवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। आज सकाळी जवळपास मी 6-6:30 दरम्यान इथून जात असताना पाईपलाईनचं जवळपास आपली जी मेन लाईन आहे ती फुटलेली आहे। काल तिथे वॉल होता पहिले, काल तिथे नगरपालिकेचे लोक तुम्ही वॉल बंद करून गेलेले होते। त्यांना मी काल सांगितलेलं होतं वॉल तुम्ही उद्या परत एकदा चेक करून घ्या, कारण पाणी उद्या परवा आज मुनिराजनगर मध्ये पाणी येणार आहे आणि बेटर पण पाणी येणार आहे। आता हे जे पाणी आहे हे पाणी वर पाणी भरण्यासाठी येतं टाकीमध्ये, तर पाणी खाली गेल्यामुळे पाणी सगळं वाया गेलेलं आहे। आज पाणी टाकी भरलेली नसेल आणि हे नगरपालिकेचं काम आहे। पाणी लिकेज चेक झाल्यानंतर पुन्हा चेक करायचं काम आहे नगरपालिकेचं, कारण एकदम म्हणजे बोगस कार्यक्रम चालू आहे। सगळं पाणी वाया चाललेलं आहे, पाणी 8 दिवसावर कमी झालेलं आहे आणि आता पाण्याचा अपव्यय नगरपालिका करते त्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो। जे पाणी लिकेज आहे त्यांनी कमीत कमी यांच्या जवळपास इथं 2 नगरसेवक या भागामध्ये, त्यांनी जवळपास यांचे गाड्या जातात, त्यांना समजत नाही का, बघायचं काम नाही का नगरसेवकांचं, जनतेने सांगायचं त्यांना इथं पाणी लिकेज आहे लिकेज आहे। नगरपालिकेच्या ज्या माणसांनी काम केलेलं आहे त्याचं काम नाही का लिकेज चेक करायचं, सगळं काम आम्हीच सांगायचं, आम्ही टॅक्स भरायचं, त्यांना काम आकल आम्ही शिकवायची। मग हे काही निश्चित खुर्च्यांवर बसण्यासाठी फक्त तिथं आता त्याला बॅरिकेडिंग सुद्धा नव्हतं, जवळपास त्याला सगळं आम्ही बॅरिकेडिंग केलंय। ते एखादा ट्रक वगैरे जाऊन त्याच्यात काही जीवितहानी होऊ शकते। जवळपास 6 ते 7 फुटाचा खड्डा आहे, त्याचे सगळे बॅरिकेडिंग सगळे तुटलेले होते, त्याला आम्ही स्वतः पट्ट्या लावून आता सेफ्टीसाठी आम्ही त्याला बॅरिकेडिंग केलेलं आहे। काय आता लोकांना पण 8 दिवसावर पाण्याची सवय झालेलीच आहे, पाणी 8 दिवसावर येतच होतं। आता सोशल मीडियावर पोस्ट टाकून देखील आता अर्धा पाऊण तास झाला तरी कोणी आलं नाही। शेवटी मग मला पत्रकारांचा साथ घ्यावा लागली आणि त्यांची मदत घ्यावी लागली। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।